कार्य करते. मध्यवर्ती बँकेची कार्य, फंक्शन्स ऑफ सेंट्रल बँक, हा भाग आपण आज समजून घेऊ. डी कॉक यांनी आपल्या व्याख्येत वर्णन केल्याप्रमाणे आधुनिक काळात देशातील मध्यवर्ती बँकेला अनेक कार्य पार पाडावी लागतात. तर या अनेक कार्यापैकी काही कार्याचा आपण आज काही कार्य समजून घेणार आहोत. मध्यवर्ती बँकेच्या कार्याचे दोन भागामध्ये वर्गीकरण करता येते. त्यापैकी पहिला भाग म्हणजे मध्यवर्ती बँकेचे नियमन तसेच नियंत्रण विषयक कार्य आणि दुसरा भाग म्हणजे आर्थिक विकास विषयक कार्य. तर सर्वप्रथम आपण पहिल्या भागाचे जे कार्य आहेत, रिझर्व्ह बँकेचे नियमन आणि नियंत्रण विषयक कार्य, हा पहिला भाग समजून घेऊ. यामधील पहिलं कार्य आहे पत्रचलनाचे निर्गमन. आधुनिक काळात पत्रचलन म्हणजे काय? नोटा. आपण आज ज्या नोटा वापरतो त्या नोटांचे निर्गमन म्हणजे त्याची छपाई करण्याचा एकाधिकार प्रत्येक देशामध्ये मध्यवर्ती बँकेकडे असतो. आपल्या देशामध्ये सुद्धा हा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे आणि आपल्या देशातील नोटा या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इश्यू करत असते, छापत असते. छापखाने असतात. त्या छापखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये अशा प्रकारचा एक छापखाना आहे ज्यामध्ये नोटांची छपाई केली जाते. ज्यावेळी मध्यवर्ती बँक अस्तित्वात नव्हती तेव्हा पत्रचलनाचे निर्गमन करण्याचे कार्य देशातील वेगवेगळ्या बँका करीत असत. म्हणजे जेव्हा रिझर्व्ह बँक अस्तित्वात नव्हती, रिझर्व्ह बँकेची स्थापना पण झाली नव्हती, त्यावेळेस नोटा कुठून यायच्या? तर त्यावेळेस अनेक बँका, वेगवेगळ्या बँका पत्रचलनाचे नोटांचे छपाई करीत होत्या. परंतु वेगवेगळ्या बँका नोटांची छपाई करीत असल्यामुळे त्या पत्रचलनामध्ये एकसूत्रता नव्हती. मध्यवर्ती बँक विकसित झाल्यानंतर हे कार्य मध्यवर्ती बँकेकडे सोपवण्यात आले आणि आता जर आपण विचार केला तर मध्यवर्ती बँकेचे हे कार्य सर्वाधिक महत्त्वाचे बनले आहे. कारण आज फक्त मध्यवर्ती बँकच, फक्त आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकच नोटांची छपाई करू शकते आणि हे कार्य करण्याकरिता मध्यवर्ती बँकेत निर्गमन नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. काही अनेक कारणे होती ज्या कारणामुळे पत्रचलनाचा निर्गमनाचा अधिकार मध्यवर्ती बँकेला देण्यात आला. यापैकी पहिली बाब अशी की नोटांमध्ये एकरूपता असावी. ज्या नोटा छापल्या जातात त्यामध्ये समानता असावी, एकरूपता असावी. पत्रचलन फक्त मध्यवर्ती बँकेद्वारेच निर्गमित केले जाते आणि त्यामुळे एकाच प्रकारचे पत्रचलन चलनामध्ये राहून पत्रचलनामध्ये एकरूपता निर्माण होते व पत्रचलनाच्या परिमाणावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. पत्रचलन म्हणजे कागदी चलन. आपण ज्या नोटा वापरतो त्यालाच पत्रचलन किंवा कागदी चलन किंवा कागदी नोटा असाही शब्द वापरला जातो. त्यानंतर प्रत्यय निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा रिझर्व्ह बँकेकडेच किंवा मध्यवर्ती बँकेकडेच हे कार्य सोपवण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यामध्ये लवचिकता असावी. देशातील पत्रचलनाची, पैशाची किती आवश्यकता आहे, त्याची मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे याचा विचार करून त्याच्या मागणी पुरवठ्यानुसार आणि देशातील परिस्थितीनुसार
पत्रचलनाचे परिमाण वाढवणे किंवा कमी करणे हे रिझर्व्ह बँकेला किंवा मध्यवर्ती बँकेला शक्य व्हावे या दृष्टीने सुद्धा पत्रचलनाची छपाई करण्याचं कार्य रिझर्व्ह बँकेलाच देण्यात आलं. त्यानंतर जनतेचा विश्वास. मध्यवर्ती बँकेला सरकारचे संरक्षण प्राप्त झालेले असते, त्यामुळे मध्यवर्ती बँकेने ज्या नोटा इश्यू केलेल्या असतात त्याच्यावर लोकांचा पूर्ण विश्वास असतो. अशा प्रकारे अनेक कारणामुळे पत्रचलनाचे निर्गमन करण्याचे कार्य किंवा नोटा छपाईचे कार्य फक्त मध्यवर्ती बँकेकडेच सोपवण्यात येते. त्यानंतर सरकारला लाभ. पत्रमुद्रेचे निर्गमन करणे हे एक लाभदायक कार्य असते आणि हे कार्य फक्त एकाच बँकेकडून आणि तेही मध्यवर्ती बँकेकडूनच करून घेतल्यामुळे सरकारला सुद्धा फायदा प्राप्त होतो आणि म्हणून सरकारला फायदा मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा पत्रचलनाचं निर्गमन हे रिझर्व्ह बँकेकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शेवटचं कारण आहे ते म्हणजे मुद्रेच्या मूल्यामध्ये स्थैर्य. मध्यवर्ती बँकेकडे नोटांच्या छपाईचे कार्य सोपवले गेल्यामुळे मध्यवर्ती बँक चलनाच्या परिमाणावर योग्य नियंत्रण ठेवून मुद्रेचे अंतर्गत व बाह्य मूल्य स्थिर ठेवू शकते. तर अशा प्रकारे अनेक कारणे आहेत ज्या कारणामुळे पत्रचलनाच्या निर्गमनाचा एकाधिकार सर्व देशांमध्ये, फक्त आपल्याच देशामध्ये एका बँकेकडे म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे सोपवलं असं नाही, तर सर्वच देशांनी मध्यवर्ती बँकेकडे त्या देशाच्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्या मध्यवर्ती बँकांकडे नोटांची छपाई करण्याचा एकाधिकार सोपवण्यात आलेला आहे. म्हणजे त्या मध्यवर्ती बँकेशिवाय कुणीही नोटांची छपाई करू शकत नाही. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे सरकारची बँक, एजंट आणि सल्लागार. एखाद्या व्यक्तीचे आपल्या बँकेशी जसे संबंध असतात तसेच संबंध सरकारचे मध्यवर्ती बँकेशी असतात. व्यापारी बँक आपल्या ग्राहकांना ज्या प्रकारच्या सेवा प्रदान करतात त्याच प्रकारच्या सेवा मध्यवर्ती बँक सरकारला प्रदान करीत असते. म्हणजे आपलं आणि बँकेचं जसं रिलेशन असते तसंच रिलेशन रिझर्व्ह बँक आणि सरकारचं असते. आपण बँकेकडून ज्या सेवांचा लाभ घेतो तशाच प्रकारच्या अनेक सेवांचा लाभ सरकार मध्यवर्ती बँकेकडून घेत असते आणि म्हणूनच मध्यवर्ती बँकेला सरकारची बँक असंही म्हटलं जाते. सरकारची बँक या नात्याने मध्यवर्ती बँक वेगवेगळ्या सरकारी विभागांची खाती सांभाळते, सरकारी कोशांची व्यवस्था करते, सरकारला कर्ज हवे असेल तर सरकारला कर्ज सुद्धा देते. जसं एखादी व्यापारी बँक आपण खातं काढल्यानंतर आपल्याला ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते तशाच प्रकारच्या आणि त्याहीपेक्षाही जास्त सोयी सुविधा रिझर्व्ह बँक सरकारला उपलब्ध करून देते. एवढंच नाही तर सरकारला कर्ज जर हवे असेल तर कर्ज सुद्धा देते. एवढेच नव्हे तर सरकारसाठी सार्वजनिक कर्जाची व्यवस्था करते. म्हणजे देशातील जनतेकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज घेण्याची व्यवस्था सुद्धा रिझर्व्ह बँक करते. तसेच सरकारच्या वतीने विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करते. विदेशी चलनाची आवश्यकता असते कारण एका देशाचा अनेक देशांसोबत व्यापार व्यवसाय होत असतो. आपल्या देशाचा सुद्धा अनेक देशांसोबत व्यापार होतो. आंतरराष्ट्रीय व्यापार, आयात निर्यातीचा व्यापार होतो आणि या आयात निर्यातीच्या व्यापाराकरिता एका चलनाचं दुसऱ्या चलनामध्ये परिवर्तन करणे आवश्यक असते. यासाठी एका चलनाची दुसऱ्या चलनामध्ये खरेदी विक्री करावी लागते. जसं रुपया आहे, आपल्या देशात रुपया हे चलन अस्तित्वात आहे, परंतु अमेरिकेमध्ये डॉलर हे चलन अस्तित्वात आहे आणि त्यामुळे भारत आणि अमेरिका जर यांच्यामध्ये व्यापार करायचा असेल, समजा आपण
अमेरिकेमधून आयात केली, म्हणजे वस्तूंची खरेदी केली, आयात केली, तर आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतील. अमेरिकेतील जे काही व्यापारी असतील त्यांना पैसे द्यावे लागतील आणि ते पैसे रुपयाच्या स्वरूपात स्वीकारणार नाही. त्यांना पैसे कसे द्यावे लागतील? डॉलरच्या स्वरूपामध्ये द्यावे लागतील. आणि म्हणून हे डॉलरच्या स्वरूपातील पैसे देण्याकरिता डॉलरची खरेदी करावी लागेल. तर अशा प्रकारे अनेक देशांचे जे विदेशी चलन आहेत त्या विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्याचं कार्यसुद्धा सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक करीत असते. त्यानंतर सरकारचा एजंट या नात्याने सुद्धा, जशी बँक आपला एजंट म्हणून कार्य करते तशाच प्रकारे मध्यवर्ती बँक सरकारचा एजंट म्हणून सुद्धा कार्य करते. सरकारसाठी देशी व विदेशी कर्जाची व्यवस्था करते. देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा जर कर्जाची आवश्यकता असेल तर ती व्यवस्था करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करते. जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, मेट्रो आहे, बुलेट ट्रेन आहे किंवा अन्य जे प्रोजेक्ट आहेत, त्या प्रोजेक्टकरिता विदेशाकडून आपल्या देशातील सरकारने कर्ज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जी कर्जाची व्यवस्था आहे ती व्यवस्था करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करीत असते. त्याचप्रमाणे विदेशी चलनाचे नियंत्रण करणे, कारण आपल्या देशातील चलन आणि विदेशातील चलन वेगवेगळं असल्याने त्यांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे $1 किती रुपयाला मिळेल ते निश्चित करणे आवश्यक असते आणि हा जो दर असतो हा दर स्थिर असणे आवश्यक असते. समजा एका 70 रुपयामध्ये $1 मिळत आहे आज आणि त्याची किंमत उद्याला जर वाढली आणि $1ची किंमत किंवा $1 खरेदी करण्यासाठी 75 रुपये द्यावे लागले तर त्यामुळे आपल्याला विदेशी वस्तू महाग होतील आणि विदेशी वस्तू महाग होतीलच, परंतु त्या जर घेणं आवश्यक असतील तर त्या घ्याव्याच लागतील आणि त्याचे दूरगामी परिणाम, आर्थिक परिणाम आपल्या देशावर होतील. आणि यासाठी विदेशी चलनाचं नियंत्रण करण्याचं कार्यसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावं लागते. त्याचप्रमाणे समाशोधन कराराचे नियमन करण्याचे कार्य, समाशोधन नावाचा आपण एक चॅप्टर पाहिला होता, त्या समाशोधन कराराचे म्हणजे एक बँक दुसऱ्या बँकेला किंवा एक शाखा दुसऱ्या शाखेला जे काही देणं घेणं लागते, तर अशा प्रकारे समाशोधनाचे जे करार आहेत त्या कराराचे नियमन करण्याचं कार्यसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावं लागते. त्याचप्रमाणे सरकारचा सल्लागार या नात्याने सुद्धा कार्य करावं लागते. जशी एखादी बँक एखाद्या ग्राहकाचा सल्लागार या नात्याने कार्य करते, त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक सरकारचा सल्लागार या नात्याने कार्य करीत असते. सरकारला ज्या बाबीसंबंधी सल्ला आवश्यक आहे त्या बाबीसंबंधी सल्ला देण्याचे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक करते. सामान्यतः सरकारला आर्थिक आणि वित्तीय बाबींसंबंधी सल्ला हवा असतो आणि हा सल्ला देण्याचं कार्य मध्यवर्ती बँकेद्वारे केलं जाते. सरकारचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात, त्याचप्रमाणे सरकारचं आर्थिक धोरण असते, मौद्रिक धोरण असते, राजकोषीय धोरण असते, त्यासंबंधी सुद्धा सरकारला सल्ला हवा असतो. मध्यवर्ती बँकेच्या सल्ल्यानेच सरकार आपले मौद्रिक धोरण निश्चित करून मध्यवर्ती बँकेच्या मदतीने हे धोरण अंमलात आणते. सरकार धोरण ठरवते, परंतु त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं कार्य रिझर्व्ह बँकेला करावं लागते. तर अशा प्रकारे मध्यवर्ती बँक ही सरकारची बँक, एजंट आणि सल्लागार, सरकारची बँक, एजंट आणि सल्लागार या तीनही भूमिकेमधून तिन्ही प्रकारचे कार्य रिझर्व्ह बँक करीत असते. त्यानंतर तिसरं कार्य आहे रिझर्व्ह बँकेचं, ते म्हणजे बँकांची बँक. बँकेच्या ग्राहकांचा बँकेशी जसा संबंध असतो तसा संबंध व्यापारी बँकांचा मध्यवर्ती बँकेबरोबर असतो. वर्तमान काळात मध्यवर्ती बँकेचे हे कार्य महत्त्वाचे मानले जाते.
कारण जसं आपण एखाद्या बँकेमध्ये खातं काढतो आणि बँकेशी व्यवहार करतो, तसंच व्यापारी बँकेला मध्यवर्ती बँकेमध्ये खातं काढावं लागते आणि व्यवहार सुद्धा करावे लागतात. वेळप्रसंगी व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज सुद्धा घेऊ शकते आणि म्हणून अंतिम ऋणदाता, मध्यवर्ती बँकेला अंतिम ऋणदाता किंवा बँकांची बँक असंही म्हटलं जाते. कारण व्यक्तीला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तो बँकेकडून कर्ज घेतो, परंतु बँकांना जेव्हा गरज असते तेव्हा त्या बँका मध्यवर्ती बँकेकडे जात असतात आणि मध्यवर्ती बँकेला मदत मागित असतात किंवा त्याच्याकडून कर्ज घेत असतात. आणि म्हणून मध्यवर्ती बँक ही सर्व बँकांची बँक आहे असं म्हटलं जाते. कारण मध्यवर्ती बँकेची भूमिका व्यापारी बँकेच्या मित्राची तसेच मार्गदर्शकाची समजली जाते. जसा आपला मित्र असतो किंवा मार्गदर्शक असतो, जसं आपण एखादी बाब मित्राला सांगतो, काही अडचण आली, अडीअडचण आली किंवा कोणतीही गोष्ट ती सुखाची असो दुःखाची असो, कोणतीही आपण मित्राजवळ किंवा मार्गदर्शकाजवळ शेअर करतो. तशाच प्रकारे व्यापारी बँक आणि मध्यवर्ती बँक यांचं नातं असते. बँकांची बँक या नात्याने मध्यवर्ती बँकेला अनेक कार्य पार पाडावी लागतात. व्यापारी बँकांच्या रोख कोशांचे संरक्षण मध्यवर्ती बँकेला करावे लागते. कारण प्रत्येक व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँकेमध्ये खातं काढून रिझर्व्ह बँकेचे जे रोख कोश आहेत, रोख कोश म्हणजे एक प्रकारचा निधी, फंड, त्या निधीमध्ये विशिष्ट पर्सेंटेजमध्ये, म्हणजे व्यापारी बँकेकडे ज्या ठेवी येतात त्या ठेवींच्या विशिष्ट प्रतिशत रक्कम व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागतात आणि या ठेवलेल्या रकमेचे संरक्षण करण्याचं कार्य मध्यवर्ती बँकेला करावं लागते. जसं आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि त्या पैशाचे संरक्षण करण्याचं कार्य आणि आपण मागू तेव्हा देण्याचं कार्य त्या बँकेला करावं लागते, तसंच व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे जो पैसा ठेवतात त्या पैशाचं संरक्षण करण्याचं कार्य त्या मध्यवर्ती बँकेला करावं लागते. मध्यवर्ती बँकेत प्रत्येक व्यापारी बँकेचे खाते असते व त्या खात्यात त्यांना आपल्या एकूण ठेवींच्या ठराविक प्रमाणामध्ये रोख रक्कम जमा करावी लागते किंवा जमा करणे आवश्यक असते. आधुनिक काळात व्यापारी बँकांना आपली रोख रक्कम मध्यवर्ती बँकेतील आपल्या खात्यात जमा करणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. अशा प्रकारे सदस्य व्यापारी बँकेचे रोख कोशाचे संरक्षण करण्याचे मध्यवर्ती बँकेचे कार्य महत्त्वाचे असते. कारण सदस्य म्हणजे व्यापारी बँका या रिझर्व्ह बँकेमध्ये खातं काढतात आणि त्या खात्यामध्ये आपल्या ठेवींच्या विशिष्ट प्रतिशत रक्कम जमा करीत असतात आणि त्या जमा केलेल्या रकमेचे संरक्षण करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करीत असते किंवा रिझर्व्ह बँकेला करावं लागते. व्यापारी बँक आपल्याजवळील रोख रकमेचा काही भाग मध्यवर्ती बँकेतील आपल्या खात्यात जमा करतो. त्यामुळे काही फायदे प्राप्त होतात. यातील पहिला फायदा होतो की राष्ट्रीय संकटाच्या काळात या रकमेचा योग्य उपयोग करता येतो. हे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा असतात, म्हणजे व्यापारी बँकेचे काही पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा असतात. हे जमा करण्याचे काही फायदे आहेत. त्यापैकी पहिला फायदा आहे तो म्हणजे राष्ट्रीय संकटाच्या काळात देशावर जेव्हा संकट येतो, नैसर्गिक आपत्ती आहे, आता कोरोनाचा काळ आहे किंवा युद्ध आहे, भूकंप आहे किंवा कोणतीही राष्ट्रीय संकट आहे, आणीबाणीची परिस्थिती आहे, अशा काळामध्ये म्हणजे देशावर जेव्हा एखादं संकट येते त्या संकटाच्या काळामध्ये या रकमेचा उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे दुसरा फायदा आहे तो म्हणजे यामध्ये लवचिकता येते, म्हणजे पैशाचा जो पुरवठा आहे हा मागणीनुसार कमी जास्त करता येतो. त्यानंतर तिसरा फायदा होतो तो म्हणजे मध्यवर्ती बँक
या कोशाच्या माध्यमातून प्रत्ययाचे प्रभावीरित्या नियंत्रण करू शकते. आणि शेवटचा फायदा होतो तो म्हणजे या खात्यामध्ये ठेवलेल्या रकमेतून व्यापारी बँकांना परस्पर देण्या घेण्याची वजावट करणे सोपे होते. व्यापारी बँकांना किती पैसे द्यायचे आहेत, किती घ्यायचे आहेत, त्याची वजावट करण्याचं कार्य म्हणजे समाजशोधनाचं जे कार्य आहे ते करण्याचं कार्य सुद्धा सोपं होते. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांना जर आवश्यकतेनुसार पैशाची जर गरज पडली तर ती गरज भागवण्याचं कार्य सुद्धा व्यापारी बँकांमार्फत मध्यवर्ती बँकेमार्फत केलं जाते. तर अशा प्रकारचे अनेक फायदे असल्यामुळे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडे पैसे जमा करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. आणि म्हणूनच मध्यवर्ती बँकेला बँकांची बँक असं म्हटलं जाते. त्यानंतर चौथं कार्य मध्यवर्ती बँकेला करावं लागते ते म्हणजे अंतिम ऋणदाता म्हणून कार्य. मध्यवर्ती बँक देशातील बँकिंग व्यवस्थेच्या शीर्षस्थानी आहे. म्हणजे सगळ्यात वरची बँक, शीर्षस्थानी म्हणजे सर्वोच्च स्थानी, ज्याला सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे. जसं व्यवस्थापनामध्ये उच्च स्तरीय व्यवस्थापन हा सर्वोच्च स्थानी असतो, तसंच बँकिंग व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर बँकिंग व्यवस्थेमध्ये मध्यवर्ती बँक ही सर्वोच्च स्थानी आहे. आणि त्यामुळे देशातील व्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापारी बँकांना त्यांच्या संकटाच्या वेळी मदत करणे मध्यवर्ती बँकेचे परम कर्तव्य असते. म्हणजे जसं समजा आपल्याला अडचण पडली तर आपण बँकेकडे मदत मागतो, म्हणजे बँकेकडून कर्ज घेतो. आपल्याला कोणती अडचण असली किंवा एखादं काम असलं किंवा एखादं संकट पडलं तर आपण बँकेकडून कर्ज घेतो. परंतु बँकेलाच जर अडचण आली, बँकेवरच संकट आलं तर मग अशा परिस्थितीमध्ये बँका कुणाकडे जात असतील तर अशा संकटाच्या वेळी बँका या मध्यवर्ती बँकेकडे जातात. आणि मध्यवर्ती बँक अशा संकटाच्या वेळेस व्यापारी बँकांना मदत करीत असते. मदत ही कर्जाच्या स्वरूपात जरी असली तरी ती मदत केली जाते. जेव्हा व्यापाऱ्यांकडून बँकेकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रोख पैशाची मागणी होते तेव्हा व्यापारी बँक एकदम मध्यवर्ती बँकेकडे धाव न घेता इतर साधनांद्वारे रक्कम उभी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे समजा एखादी बँक असेल आणि त्या बँकेकडे एकदम जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी, व्यापाऱ्यांनी किंवा बँकेच्या ग्राहकांनी पैशाची मागणी केली, कर्जाची मागणी केली, तर अशा वेळेस ती व्यापारी बँक एकदम रिझर्व्ह बँकेकडे, मध्यवर्ती बँकेकडे जात नाही, तर आपल्या इतर साधनांद्वारे, भाग भांडवल आहे, डिबेंचर्स आहे, इतर बँकेकडून कर्ज आहे किंवा आपली जी काही अंतर्गत साधनं आहेत, वित्तीय साधनं, त्या साधनांद्वारे रक्कम उभी करण्याचा प्रयत्न व्यापारी बँका करीत असतात. परंतु असे करूनही, एवढं सारं करूनही जर ग्राहकांची रोख रकमेची मागणी पूर्ण होऊ शकत नसेल तर शेवटी व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेकडे धाव घेतात. आणि अशा अंतिम क्षणी, म्हणजे सगळ्यात शेवटच्या क्षणी, कारण व्यापारी बँका अगोदर स्वतःचं भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःचं भांडवल उभारण्याचा प्रयत्न करतात आणि त्या भांडवलामधून लोकांना कर्ज देण्याचा प्रयत्न करतात. परंतु एवढं सारं करूनही जर लोकांची कर्जाची मागणी बँका पूर्ण करू शकत नसतील तर अशा वेळी सगळ्यात शेवटी व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे जातात. आणि अशा अंतिम क्षणी, शेवटच्या क्षणी मध्यवर्ती बँक अशा व्यापारी बँकेचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून त्याला मदत करत असते. ही मदत दोन प्रकारे दिली जाते. यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक
व्यापारी बँकांच्या श्रेष्ठ दर्जाच्या हुंड्या किंवा रोखे पुन्हा वटवून देते. व्यापारी सर्वप्रथम एखाद्या बँकेमध्ये आपल्या ज्या काही हुंड्या आहेत, वचनचिठ्ठ्या आहेत, त्या ठिकाणी वटवून घेत असतो. परंतु त्या हुंड्यांची विशिष्ट मुदत असते आणि त्या मुदतीच्या आत त्याचे पैसे येणार नसतात. परंतु मध्येच जर एखाद्या व्यापारी बँकेला पैशाची आवश्यकता जर पडली, तर त्या व्यापारी बँका ह्या वटवलेल्या हुंड्या पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे वटवून घेण्याचं कार्य करीत असतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक. व्यापारी बँकेला हुंडी वटविण्याच्या दराने अल्पकालीन कर्ज देते. संकटाच्या वेळी मदत प्राप्त करण्याचे इतर सर्व मार्ग बंद झाल्यानंतरच मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेला मदत करते आणि म्हणूनच मध्यवर्ती बँकेला अंतिम ऋणदाता असे म्हणतात. कारण ग्राहकांचा मध्यवर्ती बँकेवर विश्वास असतो. मध्यवर्ती बँकेवर म्हणजे व्यापारी बँकेवर. व्यापारी बँकेचे जे ग्राहक आहेत, इतर बँकांचे जे ग्राहक असतात, त्या ग्राहकांचा त्या बँकेवर विश्वास असतो आणि त्यामुळे त्या बँका अगोदर आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतात. आपले जे काही अंतर्गत स्रोत असतील, पैसे मिळवण्याचे शेअर कॅपिटल असेल किंवा अन्य जे काही स्रोत असतील, जे बॅलन्स शीटमध्ये आपण शिकतो, जे काही स्रोत आहेत, त्या स्रोतांद्वारे पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि एवढं सारं करूनही जर बँका पैसे जमा करण्यास किंवा ग्राहकांची कर्जविषयक मागणी पूर्ण करण्यास जर असमर्थ ठरत असतील, तर सगळ्यात शेवटी त्या रिझर्व्ह बँकेकडे जातात आणि रिझर्व्ह बँकेकडून मदत मागत असतात. आणि म्हणूनच रिझर्व्ह बँकेला अंतिम ऋणदाता असं म्हटलं जाते. तर मध्यवर्ती बँक अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करीत असल्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला काय फायदे होतात, त्यातील पहिला फायदा होतो तो म्हणजे व्यापारी बँका मर्यादित रोख कोशांच्या आधारावर आपले व्यवसाय पार पाडू शकतात. त्यानंतर दुसरा फायदा होतो तो म्हणजे संकटाच्या वेळी व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक मदत मिळते. आणि तिसरा फायदा होतो तो म्हणजे देशाच्या बँकिंग व्यवस्थेवर योग्य नियंत्रण स्थापित करण्याची मध्यवर्ती बँकेला संधी मिळते. देशामध्ये जी बँकिंग व्यवस्था आहे, त्या बँकिंग व्यवस्थेवर म्हणजे मध्यवर्ती बँकेला सोडून ज्या इतर बँका आहेत, त्यांच्यावर योग्य नियंत्रण स्थापित करणे आवश्यक असते. कारण इतर बँका ज्या प्रकारचे व्यवहार करतात, त्या प्रकारामुळे किंवा काही बँका आपण ऐकतो की मध्येच बुडतात, त्या ग्राहकांचे पैसे बुडवतात. मागं NDCC बँकेचं तसंच झालं आणि त्यामुळे कितीतरी लोकांना त्रास झाला त्या बँकेमध्ये पैसे असणाऱ्या. असं होऊ नये, बँका बुडू नयेत आणि बँकांवरचा लोकांचा विश्वास उडून जाऊ नये, याकरिता रिझर्व्ह बँकेला प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून बँकेला अशा प्रकारे इतर बँकांवर नियंत्रण मिळवण्याची संधी यामुळे प्राप्त होते. त्यानंतर पाचवं कार्य आहे ते म्हणजे समाशोधनाचं कार्य. बाकीची भरपूर कार्य आहेत, आपण उद्याच्या क्लासमध्ये बाकीची कार्य समजून घेऊ. कुणाला काही यामध्ये अडचण असेल तर विचारू शकता.